अनुज आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। अनुज आणि प्रथमेश आघाडीचे बॅटन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये अनुज आणि प्रथमेश। पहिला बॉल गोलंदाज हर्ष। पहिला चेंडू हर्षचा बॅकफुटला येत असताना केवळ दिशा दिली आहे। एकेरी धाव पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे। पहिल्या बॉलवरती सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली आहे। ज्या वेळेला 2011 साली क्रिकेट विश्वचषकामध्ये भारतीय संघ खेळत होताना प्रत्येक मॅचच्या पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता तो वीरेंद्र सहवागने। इथे एक सिंगल प्राप्त होतीये। संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने तिथे एक धाव फलकावरती पाहायला मिळाली। दुसरा बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला। दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या खेळाडूने दाखवलंय। एक युवा खेळाडू आहे, टॅलेंटेड खेळाडू, जिगरबाज। पुन्हा एकदा हर्षचा हा चेंडू थेट शरीराचा वेध घेतोय। धाव मात्र मिळणार नाहीये। क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती गोलंदाजी हे या संघाचं बलस्थान राहिलंय। गोलंदाजीच्या आघाड्यावरती फलंदाजांना अगदी नामोहरण करून सोडणारा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी पुन्हा एकदा करत असताना पाहायला मिळत आहे। धाव फलकावरती केवळ 2। टॉस जिंकल्यानंतर घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय किती योग्य राहतो हे पाहणं गरजेचं राहील। हा बॉल गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल, व्हाईट बॉल। पंचांच्या भूमिकेमध्ये यश यादव आणि त्यांच्या साथीला इस्माईल शेख यांना आपण पाहतो। हा बॉल वेगाने खोला टाकला होता मैदानाच्या आतमध्ये। आणखीन एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल। संघाची धावसंख्या 5 धावा। पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला। 5 धावा धाव फलकावरती आहेत। धाव फलकावरती धावा आहेत त्या 8। 9 धावा धाव फलकावरती आहेत। 9 धावा धाव फलकावर। एक खेळाडू बाद। यावेळेचा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे। एक धाव इथे मिळेल। 2 षटकांचा खेळ संपला। 10 धावा धाव फलकावरती आहेत। एक खेळाडू बाद। सर्व आपल्या 3ही खेळाडूंसोबत उपस्थित राहायचं। इंटर सायरच प्रीमियर लीग मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम लंकापती रावण आणि इंद्रजित मेघनाथ। माफ करा, रुद्र अवतार हनुमान मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि लंकापती रावण या 3ही
संघातील खेळाडूंनी ठीक 6 वाजता खेळाडूंसह उपस्थित नाही राहिला तर चिठ्ठी पद्धतीने 2 चिठ्ठ्या काढण्यात येतील व ते 2 संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय होतील. त्यामुळे विनंती आहे ठीक 6 वाजता तीनही संघातील खेळाडूंनी मैदानात उपस्थित राहायचं आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. मयूर आला गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल इथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 2 खेळाडू बाद. यावेळेचा चेंडू उसळी प्राप्त करतोय. बाउन्स प्राप्त झाला. या अनएक्सपेक्टेड बाउन्स. खेळपट्टीमध्ये अशा प्रकारचा बाउन्स इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 16ला 2. आणखीन एक चेंडू डावी यशी सोडून जाणारा मयूर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. त्याची शैली वेगळी आहे. 3 बॉलमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात अद्याप. हा बॉल देखील डाऊन द ग्राउंड खेळला होता अलॉंग विथ द कार्पेट. धाव इथे मिळेल ती केवळ एक सिंगल. क्षेत्ररक्षक पहा. उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना त्याचं सर्वोत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवण्यात आलं. पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू बॅटची आतली कट घेतली. काय घडतंय इथे धाव एकच मिळेल. एका धाव्याने संघाचं जे धावफलक आहे ते हलतं ठेवलंय. थेंबे थेंबे तळे साचे. 19 धावा धावफलकावर. आणखीन एक चेंडू हवेमध्ये ऑन साईडला खेळले होते. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. चुकीच्या एंडला फेकी. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या 21. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलका. चा खेळ संपला. 21 या ठिकाणी पारितोषिकांची घोषणा एक छोटीशी होत आहे. प्रति चौकाराला 100 101 रुपयांचं पारितोषिक योगेश रोगे यांच्याकडून. पेनकर नव्याने आलेले फलंदाज यांनी जर प्रति चौकार 501 रुपयांची घोषणा योगेश रोगे यांच्याकडून. नवीन बॅटर. इथे मात्र चेंडू वळण घेतोय. यष्टिरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. 21. हा बॉल हलक्या हाताने मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होईल. महेश एक सिंगल इथे प्राप्त करत असताना पाहायला मिळाले. 22 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक. निर्णायक षटक आहे. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. धावा गोळा करावाच्या गरजेचं राहणार आहे. प्रतिस्पर्धी संघांनी धावसंख्येचा पाठलाग अगदी लिलया केलेला पाहायला मिळाला. आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे एक धाव इथे गोळा करत असताना येणाऱ्या 3 बॉलवरती महत्वाची राहील. निलेश 4 बॉल 7 वरती नॉट आउट खेळत आहेत. एक चौकार आला त्यांच्या बॅटमधून. पुढे सरसावले थेट यष्टांचा वेध. खेळाडू बाद.
22 धावा धावफलकावरती, 4 खेळाडू बाद. प्रवीण याही मॅच मध्ये आपली छाप सोडली. या खेळाडूने 6 धावा खर्च केल्या, 3 खेळाडूंना बाद केलंय. आणखीन एक खेळाडू इथे होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. प्रवीणला एक सांघिक यश मिळालं. आणखीन एक चेंडू इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रवीणच्या माध्यमातून रन्स मिळाले 1. 23 धावा धावफलकावरती, 23ला 5. पूर्वार्धाचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 24चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. करता है और जीतता वही है जो कोशिश हर बार करता है. प्रयत्न कसे असतील कोणाचे या मॅच मध्ये पाहावे लागतील, कारण अजून एक छोटं लक्ष. 24 बॉल 24 ची गरज. रन बॉल इक्वेशन. अनुज गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल थेट या स्टँडचा वेध. पहिल्या बॉलवरती दांडीगुल. दाखल होत. आणखीन एक पुढच्या बॉलवरती, दुसऱ्या बॉलवरती दुसरा फलंदाज देखील बाद. लगातार से चांगल्या दर्जाची गोलंदाजी अनुजने केली आहे. आणखीन एक बॉल इथे नो बॉल. नो बॉल पाहायला मिळाला. अनुज उसळी घेणारा बॉल त्याने हाताळला आणि म्हणून की काय त्याची गोलंदाजीमध्ये त्याला दंडित करण्यात आलं. शैली वेगळी आहे त्याची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे प्राप्त होईल. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या वधारत असताना जिथे 2 धावा धावफलकावरती 2 खेळाडू बाद झालेत. प्रवीण आणि हर्ष बाद झालाय. सचिन आणि त्याच्या साथीला सिद्धू बॅटिंग करतोय. सचिन ऑन स्ट्राईक. खोला टाकलेला बॉल शॉर्ट बॅक लेफ्टने एक फटका चांगला पाहायला मिळाला. अनुजने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे फील्ड केला
एक मोठी भिंत आहे अनुज नावाची. लोअर फुलटोज वेगवान फटका पाहायला मिळाला, परंतु त्याहूनही अधिक चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना केवळ 3 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद. यावेळेला पहा वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक खेळलाय. सिद्धू कल्पकतेचं कलात्मकतेचं दुसरं नाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती, 2 खेळाडू बाद. अठरा चेंडू आणि 20 धावा हे लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु या सामन्यामध्ये विजयासाठी ही जी काही धुरी आहे ना ती कमी करावी लागणार आहे. हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक तिसरा खेळाडू बाद. तीन खेळाडू बाद झालेत. छोट्यांपासून थोडा मोठ्यांपासून सगळे आलेत मॅच बघायला. क्रिकेट प्रत्येकाच्या पसंतीचं आलंय. परंतु एक बाब जी मात्र आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली, या स्पर्धेच्या माध्यमातून केवळ क्रिकेटच नाही तर जिथे चित्रकला स्पर्धा, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा, अगदी खेळ खेळूया पैठणीचा महिलांसाठी खूप काही ह्या स्पर्धेने दिले आणि महिला वर्ग देखील मॅचला पसंती देत आहे. हा बॉल खोलामध्ये जिथे ऑन साईडला केले क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 5-3 खेळाडू बाद. गोलंदाजी मार्कवरती शंकर यांना आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. यावेळेला थेट या स्टँडचा वेध. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना शिवडीचा सम्राट या नावाने या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 5व्या पर्वाचं विजेते पद त्यांनी आपल्या भूषवलं होतं. हे 8वं पर्व आहे, परंतु हे 8वं पर्व कोणाच्या नावे जाणार हे पाहावं लागेल. चर्चा या साऱ्या गोष्टींची होईल. हा फटका आडवा बॅटने केला होता. क्षेत्ररक्षक आहे सचिन. सचिन अक्षरशः नाराज पाहायला मिळाला, कारण त्याने केलेले फटके जे आहेत ना त्याला तितकीशी नशिबाने साथ दिलेली नाही आहे. जिथे जिथे फटके ठोकले तिथे तिथे क्षेत्ररक्षक आढळलाय. अनुजची गोलंदाजी ही वाखाणण्याजोगी राहिली आहे. 10 धावा धावफलकावरती आहे. 14ची गरज. 10 बॉल 14 धावा. 10 चेंडू आणि 14 धावा. एखाद दुसरा मोठा स्ट्रोक जर का आला ना तर या मॅचला कलाटणी मिळेल. पहा हलक्या हाताने संयमाने खेळतोय.
बॅट खाली ठेवली आहे, शांत ठेवलं, डोक्यावरती बर्फ ठेवलंय मयूरने बॅटिंग करत असताना. 4 बॉल 3 वरती सचिन नॉट आउट घेतोय. 4 बॉल 4 धावा मयूरच्या बॅटमधून आल्यात. आघाडीचा बॅटर सचिनला यस 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगला आलेला सचिनला तितकीशी स्ट्राईक मिळालेली नाही आहे. हा फटका पहा, वेगवान खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. इट्स व्हेरी डेंजरस. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये मयूर बाद. स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. डीजेने डेडिकेट केला असावं मयूरसाठी हे गीत, कारण तो वेगाने धावतो. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती अनुजला आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना अनुजने नेहमीच बाउन्सर्स हाताळलेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाउन्सर्स पाहायला मिळालेत, कारण अनुजने आपल्या उंचीचा वापर करत असताना डेथला हिट केलं आणि चेंडूला उसळी देणारे बॉल त्याने हाताळलेत. त्याची एक विशिष्ट कला आहे, कारण 2 बोटामध्ये तो चेंडू पकडतो आणि तो चेंडूला जास्तीचं प्रेस करतो, म्हणून चेंडू पडला ना की उसळी जास्तीची घेतो. हा बॉल वेगाने पुन्हा एकदा पाहायला मिळाला. उसळी तितकासा वेग, या गोष्टी जर का आपल्याला अवगत करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला चेंडूवरची ग्रीप महत्वाची राहते. 12 धावा धावफलकावरती 5 खेळाडू बाद. 7 चेंडू आणि 12ची गरज. 24चा करायचा होता पाठलाग. आस्किंग रन रेट 10.29 वरती आस्किंग रन रेट जाऊन पोचले 10.29. इथे धावा अजूनही आपण पाहिलं ना तर विजयासाठी 7 बॉल आणि 12ची गरज आहे. अंडरआर्म क्रिकेट ठसन या गोष्टी महत्वाच्या येतात. तू केलं ना तर मीही करणार, ही वृत्ती या खेळाडूंची नेहमीच पाहायला मिळत असते अंडरआर्म क्रिकेटमध्ये. नवे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिले. हा फटका महत्वाचा आहे. या बॉलवरती धावा महत्वाच्या असताना कुणाल धावा आल्यात त्या 2-10ची गरज अजूनही राहणार आहे या मॅचमध्ये. येणाऱ्या 6 बॉलचा खेळ शेष आहे. आने वाली 6 गेंदे और जीत के लिए 10 रनों की जरूरत. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले किती बुलंद आहेत ना हे देखील पाहावे लागतील. 6 बॉल 10 धावा ही बाब जरी सोपी नसेल ना तरी देखील ती अशक्य गोष्ट जर आपण कष्ट केलं ना तर ती साध्य होते. एकच गोष्ट स्पष्ट आहे, रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. आज तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत. कुणाल गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना 6 बॉल 10 धावा. 6 चेंडू आणि 10ची गरज. सहा चेंडू आणि 10 धावा. कुणाल लोअर फुलटोस बॉल, इथे सिंगल मिळेल. 9ची आवश्यकता. सामना आता मात्र बनू लागला असंच म्हणावं लागेल. मॅच अजूनही समांतर स्थितीमध्ये. गेम ऑन, मॅच ऑन. क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये किंबहुना क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाही आहे. बाकी तर ही केवळ स्वप्नरंजक असतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात, या पलीकडे काहीच नाही. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल. 8ची गरज. 5 चेंडू आणि 8 धावा. खोला समोरच्या दिशेने ड्रायव्हिंग लेंथला ड्राईव्ह केला. सिंगल मिळते. 7ची गरज आहे. 4 बॉल 7 धावा. पहा मॅच गरमागरम स्थितीमध्ये येऊन ठेपली आहे. उत्कंठा शिगेला पोचतीये. आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये मिळेल ती केवळ एक सिंगल. 3 बॉल 6. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6ची गरज. लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये सचिन अजूनही उभा आहे. खोला समोरच्या दिशेने आलाय चौकार. मॅचला कलाटणी.
एक वेगवान स्ट्रोक डाऊन द ग्राउंड, चौकार ठोकल्यानंतर मासला कलाटणी आली आहे. 2 चेंडू, आता मात्र 2ची गरज. सामना होता कुठे, आला कुठे. क्रिकेटचा खेळ पाहना किती रंग बदलतोय. 2 बॉल, आता मात्र 2ची गरज. कुणाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. वेगवान स्ट्रोक त्याने हाणलेत. हलक्या हाताने संयमाने खेळला मैदानाच्या आतमध्ये. ही धाव इथे कंप्लीट करण्यात येते. मॅच जिंकली गेली आहे. शिवडीचा सम्राट या